नमस्कार, माझं नाव अक्षय आणि मी आज आपल्याला सांगणार आहे वर्लपूलचा 375 कूल इल्युशिया स्टील कन्व्हर्टेबल फ्रीज बद्दल. हा फ्रीज वर्लपूल ब्रँडकडून येणारा आहे कन्व्हर्टेबल फ्रीज येतो, ज्याच्यामध्ये टोटल 10 मोड्स आहेत. म्हणजे या फ्रीजला 10-in-1 कन्व्हर्टेबल फ्रीज म्हणतात. त्याच्यामध्ये जसं की ऑल सीझन, ग्रॉसरी डे, बेवरेजेस, डीप फ्रीजर, एनर्जी सेव्ह हे 5 मोड. त्याच्यानंतर फास्ट आईस, पार्टी, वेकेशन, शेफ, मिनी रेफ हे 5 असे 10-in-1 कन्व्हर्टेबल म्हणून तुम्ही या फ्रीज वापरू शकता. तर सर्व मोडची तुम्हाला मी माहिती सांगतो. पहिला मोड येतो त्याच्यामध्ये ऑल सीझन. ऑल सीझनचा अर्थ काय असतो की जो वातावरण चालू आहे ना बाहेर, जे टेम्परेचर चालू आहे त्याच्यानुसार आहे ना फ्रीजला 3 सेन्सर लागलेले असतात. त्या फ्रीजमध्ये ते काय करतात की बाहेर जे वातावरण चालू आहे त्यानुसार ऑटोमॅटिक या फ्रीजला कूलिंग करायला हे करतात, चालू करतात. आणि त्याच्यानंतर येतो ग्रॉसरी डे. ग्रॉसरी म्हणजे आपण काय ग्रॉसरी वस्तू आणतो त्या आपण फ्रीजमध्ये स्टोअर करतो कधी कधी. फ्रीजमध्ये स्टोअर केल्यानंतर त्याचा बर्फ होत नाही. जर ॲज इट इज तुम्हाला तेच कंडिशन वर करायची असेल, जसं की वरती आपण ते ग्रॉसरी स्टोअर केली आणि बर्फ नाही करत असेल, तर तुम्ही जर ग्रॉसरी डे या मोडमध्ये एकदा बटन प्रेस केलं ना की इथे लाईट येते, समोर LED लाईट येते व्हाईट कलरची, तर तो ग्रॉसरी मोडमध्ये येतो, जेणेकरून वरती बर्फ पकडत नाही. पुढे येतो बेवरेजेस. बेवरेज म्हणजे काय, टेट्रा पॅकमध्ये मिल्क येतात, रिअलचे ज्यूस येतात. त्याचं कसं असतं की आपण बघतो बाहेर की त्याच्या फ्रीजमध्ये ठेवले तर त्यांच्यामध्ये चिल्ड राहतात आणि आपल्या फ्रीजमध्ये ठेवले किंवा फ्रीजरमध्ये ठेवले तर बर्फ पकडतो. तर ते पकडू नयेत म्हणून हा बेवरेजेस मोड दिलेला आहे, जेणेकरून ज्या त्या टेट्रा पॅकमध्ये मिल्क किंवा रिअल ज्यूस असतील ना ते चिल्ड राहतील ना की त्यांना बर्फ पकडणार. पुढे येतो डीप फ्रीजर. डीप फ्रीजरमध्ये मच्छी, चिकन, मटन किंवा फ्रोझन आयटम्स यांना एक फास्ट कुलिंगची गरज असते. तुम्ही इथे इथं बटन प्रेस केलं आणि समोर ह्याच्या समोर LED लाईट येईल, तो डीप फ्रीजरमध्ये जातो. मग फ्रीजर जो आहे तो टेम्परेचर ऍडजस्ट करून घेतो. त्या पुढचा 5वा मोड येतो एनर्जी सेव्ह. एनर्जी सेव्हमध्ये ही जी फ्रीज आहे ही टोटल 50% मध्ये चालते, 50% तुमचं एनर्जी कन्झम्पशन कमी करते. हे झाले इकडचे 5 मोड. या साईडचे 5 मोड आहेत. पहिला मोड याच्यामध्ये येतो फास्ट आईस. फास्ट आईस म्हणजे 85 मिनिटमध्ये तुम्हाला एक बर्फाचे कडे म्हणजे आईस क्यूब तुम्हाला तयार करून मिळतील त्याच्यामध्ये. पुढे येतो पार्टी मोडमध्ये. पार्टी मोडमध्ये समजा घरी पार्टी आहे, आपल्या घरी पार्टी आहे आणि पाहुणे येणार असतील किंवा मित्र येणार असतील, त्यामध्ये कसं असतं की बाहेर ज्या कोल्ड्रिंकच्या शॉपमध्ये फ्रीज असतात त्याच्यामध्ये प्रॉपर चिल्ड राहतात, जे काही बिअर बॉटल्स किंवा जे काय कोल्ड्रिंक्स असतील ते. तर तेच याच्यामध्ये ही आपला फ्रीज टेम्परेचर ॲडजस्ट करतो आणि त्या बॉटल्स चिल्ड ठेवतो. पुढे येतो वेकेशन मोड. वेकेशन मोडमध्ये काय होतं की हा जो पोर्शन आहे फ्रीजरचा तो तुमचा फ्रीजरच राहतो आणि हा खालचा जो पोर्शन असतो हा तुमचा जवळपास 10% वर चालू राहतो वेकेशन मोडमध्ये. ओके, याच्यामुळे कसं असतं की बाहेर आपण कुठे फिरायला चाललोय, घरी कोणी नाही आहे, फक्त हा पोर्शन यूज केला जातो, जेणेकरून इकडचं बिल कमी येतो. त्याच्या पुढे मोड येतो आपल्याकडे शेफ मोड. शेफ मोडमध्ये कसं असतो, आपण चिकन मॅरिनेट करून ठेवतो किंवा मच्छी मॅरिनेट करून ठेवतो की पाहुणे येणार आहे 2-3 तासांनी बनवायचे आहे, तर त्या टाईपला याच्यामध्ये त्या वस्तू ठेवल्यात ना तर त्यांना बर्फ पकडणार नाही. त्या रेडी टू कुक म्हणजे लगेच बनवण्यासारख्या अवेलेबल आपल्याला होतात. त्याच्यानंतर मोड येतो मिनी रेफ. आता मिनी रेफचा अर्थ आहे की छोटा फ्रीज. तर त्या टायमाला काय होतो की मिनी रेफवर जेव्हा क्लिक करता त्यावेळेला इथे तुमचा फ्रीज बनतो आणि हा तुमचा 10% वर चालू राहतो. आणि हा हे मोड जे आहे तुम्हाला मी 10 मोड सांगितले, हे एका मोडमधून दुसऱ्या मोडमध्ये कन्वर्ट व्हायला याला फक्त 10 मिनिटं लागतात. म्हणजे इंडियाचा सगळ्यात फास्ट कन्वर्ट होणारा हा फ्रीज आहे, जो की 10 मिनिटात कन्वर्ट होतो. या फ्रीजला 1 वर्ष ब्रँडकडून कम्प्लीट वॉरंटी येते आणि उरलेली 9 वर्ष ही तुम्हाला कॉम्प्रेसरला वॉरंटी असते. याच्यामध्ये जो कॉम्प्रेसर वापरलेला आहे हा एकदम हेवी क्वालिटीमध्ये कॉम्प्रेसर वापरला आहे, चांगल्या क्वालिटीचा कॉम्प्रेसर वापरलेला आहे. हा फ्रीज तुम्हाला 327 आणि 308 अशी 2 लिटर कॅपॅसिटीमध्ये येतात. हे 308 लिटर आणि 327 लिटर. याचा मॉडेल नंबर आहे 375 कूल इल्युशिया स्टील. धन्यवाद.